पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पवना नगरच्या कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे यांना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आदरांजली वाहण्यात आली। यावेळी माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मोरे, विभाग प्रमुख सनंद भोसले, माजी विभाग प्रमुख सुनील इंगुळकर, अवधूत चव्हाण, वाहतूक सेना पुणे तालुकाध्यक्ष, त्याचप्रमाणे वाहतूक सेनेचे तालुका संघटक सतीश गरुड, दिनेश वीर, माजी उपतालुका प्रमुख कैलास सगळ, माजी सरपंच अनिल भालेराव, विभाग प्रमुख पवन मावळ, सुरेश गुप्ता, कार्यालय प्रमुख सनी मोहिते, शाखा प्रमुख उमेश ठाकर, दत्ताबू दाभाडे, विभाग संघटक अंकुश वाघमारे, लहू जाधव, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोंती आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रत्येक व्यक्तीच्या विशेष करून पवना नगर आणि भागातील या पंचक्रोशीतील माणसाच्या जीवनात निगडीत असलेल्या दैनंदिन गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा असेल, त्यामध्ये वस्त्र, अन्न आणि निवारामध्ये आणि आपल्यापासून पाणी या भागातील शेतकरी सगळे एकत्रित झाले आणि एकत्रित झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला। अनेक आंदोलन झाली, त्या आंदोलनातून शासनापर्यंत हा विषय न पोहोचल्यामुळे पवना नगरच्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, कष्टकऱ्यांनी शेवटी महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं। देशाचे पंतप्रधान जे राहिले असे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या दुर्गती महामार्गावरती शेतकरी आले आणि या शेतकऱ्यांनी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अतिशय शांततेने चाललेल्या या आंदोलनाला अचानक पोलिसांनी अश्रुधूर असेल, लाठमार असेल आणि गोळीबार असेल या माध्यमातून शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शहीद झालेल्या या 3 शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांना पुन्हा या विषयाने डोक्यावर काढलेलं आहे। हे करत असताना नागरिक पुन्हा या रीतीने या भागामध्ये वावरत आहे। त्यामुळे नागरिकांची जी मागणी आहे, नागरिकांचं ज्याच्यावरती अवलंबून आहे, तर नदीचं कोणी नदीमध्ये जर पाणी राहिलं नाही, ते गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना पाणी राहणार नाही आणि पाणी जर राहिलं नाही तर माणसाचं जीवन पूर्ण त्याच्यावर अवलंबून असतं। त्या सर्व गोष्टींचा शासनाने करून हा जो शासन निर्णय आहे टाळला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। हेच खऱ्या अर्थाने या 3 शेतकऱ्यांना, शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल आज शिवसेना परिवाराच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि त्यांना सद्बुद्धी लाभावी अशा प्रार्थना करतो। यातूनच या श्रद्धांजलीच माध्यमातून शासनाला जाणी अशा आणि आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं